8:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर। भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या सामरिक तसंच व्यापार संदर्भात सामंजस्य करार, दहशतवादाविरुद्ध एकत्रित लढा देण्याचा उभय देशांचा निर्धार। मराठवाड्यातली दुष्काळ स्थिती चिंताजनक, सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची शरद पवार यांची मागणी। राज्यात 15 जिल्ह्यांमध्ये कामगार रुग्णालयांशी निगडित वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा शासनाचा विचार, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन। आणि पाऊसमान आणखी 10% घसरण्याचा अंदाज, खरीप पिकांवर परिणाम होण्याची शक्यता। नमस्कार, नेता सविस्तर वृत्त। संयुक्त अरब अमिरातीच्या 2 दिवसांच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मायदेशी परतले। या दौऱ्यामुळे उभय देशांमधले सामरिक आणि व्यापार संबंध अधिक दृढ झाले आहेत। दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधानांनी दुबईतल्या क्रीडा संकुलात संयुक्त अरब अमिरातीत राहत असलेल्या 50,000 नागरिकांसमोर भाषण केलं। संयुक्त अरब अमिरातीत मंदिर उभारण्यासाठी जागा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी आभार व्यक्त केले। भारत आणि संयुक्त अरब अमिरात दहशतवादाविरोधात एकत्र लढा देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात झालेल्या चर्चेनंतर आणि सामंजस्य करारानंतर परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी उभय देशांच्या वतीनं संयुक्त निवेदन जारी केलं। यात सगळ्या प्रकारच्या दहशतवादाचा निषेध आणि विरोध करणं, दहशतवादाला फूस लावणं तसंच पाठबळ देणं तसंच धर्माच्या आधारावर दहशतवादाला न्याय समजणं याचा निषेध करणं, दहशतवाद विरोधी अभियानात सहकार्य करण्याबाबत सहमती, गुप्त वार्ता देण्यासंदर्भात उभय देशांची तयारी दर्शवण्यात आली। उभय देशांमध्ये सामरिक आणि व्यापाराच्या दृष्टीने सामंजस्य आणि काळा पैसा तसंच मादक पदार्थांच्या तस्करी विरोधात सहकार्य करण्याचं उभय देशांनी मान्य केलं आहे। सायबर सुरक्षेतही उभय देश एकत्रित काम करणार आहेत। संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी संयुक्त अरब अमिरात भारताला पाठिंबा देणार आहे। मराठवाड्यात कमालीची पाणी टंचाई जाणवत असल्यानं शेतकऱ्यांना शासनानं तातडीने मदत करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली। पवार यांनी गेले 3 दिवस दुष्काळसदृश परिस्थिती असलेल्या भागाचा दौरा करून पिकांचा आणि पाणीसाठ्याचा आढावा घेतला। राज्याच्या काही भागात आतापर्यंत अतिशय कमी पाऊस झालाय, त्यामुळे तीव्र पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झालाय। पावसानं यापुढेही अशीच ओढ दिली तर सरकारला दुष्काळी स्थिती हाताळणं अतिशय अवघड जाईल असंही पवार म्हणाले। शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत कोणतेही राजकारण केलं जात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मराठवाड्यातील सुमारे 50,000हून जास्त लोक गेल्या महिन्यात पुण्याजवळ पिंपरी चिंचवड भागात स्थलांतरित झाल्याची माहितीही त्यांनी दिली। मराठवाड्यातल्या जनतेबरोबरच तिथल्या जनावरांच्या पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याचं ते म्हणाले। दुष्काळाच्या प्रश्नावर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लवकरच भेट घेऊन कृषी कर्जाची फेररचना करून त्वरित मदत करण्याची मागणी करणार असल्याचं पवार यांनी याआधीच स्पष्ट केलं आहे। राज्यातल्या 15 जिल्ह्यांमध्ये कामगार रुग्णालयाशी निगडित वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं। राज्य कर्मचारी विमा रुग्णालयाचं उद्घाटन काल त्यांच्या हस्ते मुंबईत झालं। या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय उपस्थित होते। 300 खाटांच्या या रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सोयी उपलब्ध करून देण्यात आल्यात। नागपुरातील बुटीबोरी इथं कामगार रुग्णालयासाठी येत्या महिनाभरात जमीन उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं। मुंबईत काल झालेल्या आणखी एका कार्यक्रमात राज्य कर्मचारी विमा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शासकीय निवासस्थानांची पायाभरणी बंडारू दत्तात्रय यांच्या हस्ते झाली। जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर विधेयकाला काँग्रेसने विरोध केल्यामुळे देशाचं 60 लाख कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं भाजप म्हणते आहे। मात्र सुधारित अप्रत्यक्ष कर पद्धत असलेल्या प्रस्तावित कायद्याची भाजपने अंमलबजावणी न केल्यामुळे एकट्या महाराष्ट्राचं 6 लाख कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला। ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते। 2006 मध्ये काँग्रेसनं वस्तू आणि सेवा कर विधेयक मांडलं, त्यावेळेपासूनच आम्ही या विधेयकाच्या बाजूने आहोत। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संसदेतल्या गदारोळासाठी काँग्रेसला जबाबदार धरतायत असं सावंत म्हणाले। जर भाजपला नुकसान झाल्याची एवढी काळजी वाटत होती तर गेल्या 10 वर्षात त्यांनी हे विधेयक आम्हाला संमत का करू दिलं नाही असा सवालही त्यांनी केला। या विधेयकात काँग्रेसनं नागरिकांसाठी फायद्याचे असे 3 बदल सुचवले आहेत असंही ते म्हणाले। राज्य शासनाने औद्योगिक प्रगतीसाठी ठोस पावलं उचलली असून मेक इन महाराष्ट्र या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे। परदेशातील मोठमोठ्या कंपन्यांनी राज्यात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याबाबत करार केला असल्याची माहिती एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगरानी यांनी दिली। ते काल कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते।
MIDCनं जमीन अधिग्रहणासाठी केलेल्या प्रयत्नांना राज्यात चांगलं यश मिळालं असून भूमिधारकांच्या सहमतीनं अधिग्रहण केलं जात असून नवीन जमीन अधिग्रहण कायद्यानुसार मोबदला दिला जात असल्याची माहिती गगराणी यांनी दिली। उद्योगांमुळे केवळ 5% इतकं नदी प्रदूषण होत असल्याचा अहवाल अनेक पाणी नियामक संस्थांनी दिला असल्याचं स्पष्टीकरण गगराणी यांनी दिलं। जगातील सर्वाधिक तरुणांचा देश म्हणून 2020 मध्ये भारताची ओळख निर्माण होणार आहे। या तरुणांच्या हाताला कौशल्यावर आधारित काम मिळावं, विविध कौशल्य युवकांनी आत्मसात करावीत यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे। त्याचाच एक भाग म्हणून कायमस्वरूपी कौशल्य विकास अकादमी स्थापन करणार असल्याचं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं। 2 दिवसीय सुशिक्षित बेरोजगार मेळाव्याचं नागपूरमध्ये आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते। नागपूर विभागातल्या 5वी ते पदवीधर बेरोजगारांच्या हाताला काम मिळावं यासाठी हे प्रशिक्षण आणि रोजगारासाठी नाव नोंदणी शिबिर भरवण्यात आलं आहे। राज्य शासनानं केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी 24 जुलै 2015 रोजी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरू केली आहे। या योजनेपासून वंचित गरीब लाभार्थी, भूमिहीन विधवा तसंच अपंगांना या योजनेत समाविष्ट करून घ्यावं या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी काल अमरावती इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय उपोषण केलं। शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटना घडू नयेत यासाठी राज्य शासनानं अन्नधान्य योजना सुरू केली। मात्र या योजनेत अनेक त्रुटी असून त्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचं मतही बच्चू कडू यांनी व्यक्त केलं। वाशिम इथं 1988 साली स्थापन करण्यात आलेल्या MIDC साठी 600 एकर जमीन संपादित करण्यात आली आहे। मात्र कुठलाही मोठा उद्योग इथं आला नसल्याची खंत भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। वाशिम इथं MIDCचे अधिकारी आणि कारखानदार संघटनांसोबत काल आयोजित करण्यात आलेल्या चर्चेत ही खंत व्यक्त करण्यात आली। काँग्रेस राष्ट्रवादीच्या राजवटीत विदर्भाच्या विकासाकडे अतिशय दुर्लक्ष झाल्यानं विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांचा औद्योगिक विकास होऊ शकला नाही। या जिल्ह्याच्या विकासासाठी सरकार कालबद्ध कार्यक्रम तयार करत असल्याची माहिती उद्योग आणि खनिकर्म राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली। पोटे यांनी MIDC परिसराला भेट देऊन इथल्या उद्योगांची पाहणी केली। यावेळी भाजपचे आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते। सेंद्रिय शेतीचं महत्त्व साऱ्या जगानं मान्य केलंय। सेंद्रिय कृषी उत्पादनांना जगात मोठी मागणी सुद्धा आहे। आरोग्य, पर्यावरणपूरक अशा या कृषी पद्धतीचा अवलंब करणं गरजेचं। त्यामुळे सेंद्रिय खतांचा स्रोत असलेल्या पशुधनाची काळजी घेणंही आवश्यक ठरतं। सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीचं सर्वांगीण आरोग्य सुधारतं यावर सर्व कृषी तज्ञांचं एकमत आहे। म्हणजे ते पर्यावरण स्नेही तर आहेच, सोबत उत्पादनही गुणवत्तापूर्ण। अर्थात ग्राहकाचं आरोग्य चांगलं आणि चांगली मागणी आहे म्हटल्यावर उत्पन्न चांगलं, आर्थिक आरोग्यही सुदृढ असं उत्तम समीकरण जुळवण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे कल वाढवायलाच हवा। सेंद्रिय शेतीचा मूळ आधार शेणखत आहे। त्यासाठी सेंद्रिय खतांचा मोठा स्रोत असलेलं पशुधनही वाढवणं गरजेचं आहे। रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची जैविक, रासायनिक आणि भौतिक हानी होते। त्यामुळे सेंद्रिय खतं वापरणं हे आजच्या मितीला गरजेचं आहे। जैविक फायदे सेंद्रिय खतांपासून कोणते होतात तर ह्या जमिनीमध्ये जीवाणूंची वाढ चांगली होते आणि हे जीवाणू अन्नद्रव्य उपलब्धतेस आणि झाडाच्या वाढीसाठी मदत करतात। सध्या होतंय काय तर पीक उत्पादन अधिक घेण्याच्या नादात रासायनिक खतांचा अपरिमित वापर तसंच कीटकनाशक, तणनाशकांचा माराही जमीन आणि पिकं सोसतायत। त्यामुळे जमिनीचा पोत, कस, सुपीकतेचाही ऱ्हास होत चाललाय। तिथंच अन्नधान्य, फळं, भाज्या यामधून फवारणीचा अंश खाणाऱ्याच्या पोटात। एकूणच काय तर मृदा आणि माणसाचं आरोग्यही धोक्यात। हे रोखायला नको का? पशुधन हे नुसतंच खतांसाठी उपयोगी नाही तर अनेक लाभ त्यापासून होतात हे प्राचीन युगापासून आपण पाहतोय। वाहतूक, दूध उत्पादन यासाठी त्याचा आधार होतो। एक जोडधंदा, पूरक व्यवसाय म्हणूनही ते उपयोगी आहे। बदलत्या काळात वैज्ञानिक पद्धतींच्या मदतीनं सेंद्रिय शेतीची कास धरणं जसं क्रमप्राप्त आहे तसंच पशुधनाचं या काळातही व्यावहारिक संवर्धन आवश्यक आहे। हे साधलं सामाजिक तसंच एकूणच सगळ्या समाजापुढल्या पर्यावरण, अन्नधान्य कमतरता आणि आरोग्याच्या समस्यांची सोडवणूक होईल असा मार्ग दिसतो।
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडून सातत्यानं केल्या गेलेल्या पाठपुराव्यामुळे बंगाली भाषेत बनलेल्या देवदास या चित्रपटाची प्रत मिळवण्यास संग्रहालयाला यश आलंय. 3 सदस्यांच्या शिष्टमंडळानं काल NFAIला भेट दिली. त्यावेळी बांगलादेश सरकारचे माहिती सचिव मोर्तझा अहमद यांनी NFAIचे संचालक प्रकाश मगदूम यांना बंगाली देवदास चित्रपटाची प्रत सुपूर्द केली. तर या बदल्यात NFAI तर्फे राजा हरिश्चंद्र या पहिल्या भारतीय चित्रपटाची प्रत बांगलादेश चित्रपट संग्रहालयाला भेट म्हणून देण्यात आली आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातले अग्रगण्य नेते आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक सदस्य नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज पुण्यतिथी. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असं वचन देणाऱ्या सुभाष बाबूंचा आझाद हिंद सेनेच्या स्थापनेत महत्त्वाचा सहभाग होता. नेताजींनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यात मोलाची कामगिरी बजावली. तसंच स्त्रियांसाठी झाशी की राणी रेजिमेंटही बनवली होती. प्रखर देशभक्ती, जाज्वल्य, राष्ट्राभिमान आणि लढवय्या वृत्तीमुळे त्यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध सातत्यपूर्ण लढा दिला. त्यांच्या या प्रेरक योगदानापुढे आजही संपूर्ण देश नतमस्तक होतो. हरित क्रांतीचे शिल्पकार, मानवता, न्याय आणि समतेसाठी झुंज देणाऱ्या वसंतराव नाईक यांची आज पुण्यतिथी. द्विभाषी राज्यात कृषी मंत्री तर महाराष्ट्रात महसूल मंत्रिपदाचा कार्यभार त्यांनी यशस्वीरित्या सांभाळला. महसूल मंत्रिपदाच्या कार्यकाळात त्यांनी जमीन सुधारणा कायदा संमत करून घेत सुमारे 1 लाख कुळांना 10,000 हेक्टर जमिनीची मालकी मिळवून दिली. राज्याचं कृषी क्षेत्र आणि शेतकरी यांच्या विकासावर त्यांचा विशेष भर होता. 1972 सालच्या काळात त्यांनी कृषी क्षेत्रात हरित क्रांती घडवून आणली. त्याच काळात रोजगार हमी योजनेसारखी आदर्श व्यवस्था निर्माण करून दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये नवीन उमेद निर्माण केली. शेतीबरोबरच शेतीला पूरक व्यवसायांनाही त्यांनी चालना दिली. कापूस एकाधिर योजनेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांची अडते दलालांपासून मुक्तता करत त्यांना आर्थिक बळ देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कृषी क्षेत्रात अतुलनीय आणि भरीव कार्य केलं. सलग 11 वर्ष राज्याचं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवणारे शेतीविषयक जाणीवांमुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या कायम स्मरणात राहतील असे वसंतराव नाईक. आणि आता हवामान वृत्त. अल निनो प्रवाहाच्या वाढत्या प्रभावामुळे यंदाच्या मोसमी पावसाच्या तुटीत 10% 12% वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. यामुळे देशात 6 वर्षांमध्ये पहिल्यांदाच दुष्काळ सदृश परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे असं हवामान विभागानं काल प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशातल्या खरीप पिकांवर यामुळे विपरीत परिणाम होऊ शकेल असा अंदाजही यात वर्तवण्यात आलाय. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये येत्या 4 दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून पुराचा इशारा देण्यात आलाय. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्या सामरिक तसंच व्यापार संदर्भात सामंजस्य करार. दहशतवादाविरुद्ध एकत्रित लढा देण्याचा उभय देशांचा निर्धार. मराठवाड्यातली दुष्काळ स्थिती चिंताजनक. सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची शरद पवार यांची मागणी. राज्यात 15 जिल्ह्यांमध्ये कामगार रुग्णालयांशी निगडीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा शासनाचा विचार. मुख्यमंत्री. आणि पाऊसमान आणखी 10% घसरण्याचा अंदाज. खरीप पिकांवर परिणाम होण्याची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.